ठीक आहे पांडे साहेब, या ना तुम्ही 9 वाजताच्या पुढे येता ना. हो, या दोघं तिघं. फक्त कसं आहे, पूर्ण सिक्युरिटी द्या आम्हाला. हो, कारण की आमचा भवितव्यच नाही दिसून राहिलं. हो, कुकून गोटाईन घरात नेमच नाही, बिलकुल तळाल कर तळाल कर. म्हणून म्हणलं अब्दाकी पडलेल्या बाया. हो, आता आम्ही तर रातभर झोप येणार नाही आम्हाला पकडलेलो. हो, पण त्याला असा सुतवत न्या ना. हो, चांगला असा फोक आणा म्हणलं फोक. हो, त्याच्या मोडीत नाही, असा बिलकुल फोकाला ठोकतच नाही ती. हा, हो, तुम्हाला भले आम्ही मदत करतो पकडू लागाले. हो, रातभर जागेच आहो आम्ही आता. हो, या फक्त तुम्ही गाडी घेऊन या, चांगला ठिकावा लागा. जमला ना. हा, नाद करता का म्हणलं का खातोड्याचा. हो, असा सुतवत नाही म्हणलं त्याला. हो, आणि बाकी बा, हो, चारी बाजून त्याला घेरायचं आपल्याला. हो, आज याला पकडून द्यायचं म्हणजे द्यायचं, नाही तर उद्याचा दिवस खराब करते पडते. हो, जिनं हराम करून राहिला त्याचा आपलं. हो, बरं ठीक आहे मग आता करा, जेवण खाणं करा आणि काळ्या गिड्या बिलकुल हातात तयार घेऊन या म्हणलं इथं. हो, मग कसं पाहता ते काय तर पोलिसाला मदत करू आपण आणि पकडून देऊ त्याला. तर या मग आता 9 वाजेपर्यंत. हो, सगळे जण एका जागी जमा हो आणि कोण कुठं उभं राहायचं काय करायचं फिल्डिंग लावून ठेवू. म्हणजे जेणेकरून पकडून त्याला जमा करणं आहे आपल्याला. हो ना, बिलकुल. हे बा, चारी कोपऱ्यात माणसं उभे करायचे आपले सगळ्यात. हो, काळ्या घेऊन बिलकुल अशा तेल लावून ठेवा चांगल्या. हो, चला आता घराकडे जेवण खाणं करून येऊ, बिलकुल 9 टच. काय राजा न फिटलो आम्ही. मग आता तुमचं मस्त जमलं राजा. हो ना, मस्त जेसीबी घेतली, ट्रॅक्टर घेतले. हो ना, काय 10 लाख रुपये तुमचे गेले, 5 तुमचे गेले. माय किती गेले राजे. हो, मग पुरा फिटलो ना, 30 लाखात फिटलो राजे मी. असं वाटलं मस्त आता. हो, पद्धतशीर काम होतील का आपलं. हो, काय तर आता लग्नाचं मोठं कधीच होणार माय नाही. हो, सोयली काही होत नाही मी आता. मग मुंजाच राहायची पाहिजे. हो, 100%. मी आलं काहीतरी या 30 लाखानं उठाही भेटन बा. आज ना उद्या काही ना काही घेऊ आपण, जमन आपला ताल. काय तर जमते राजा आता. हो ना, फालतू सिलेंडर नेले काचे फल सत्यानाच झाला सगळा. अरे नाही ना बा, मी 15 फिटलो ना. मग काय तर 10 लाखाच्या ट्रॅक्टरात मी सगळे गुतवले आणि 15 तसेच राहू दिले त्याच्यात. तरी बायको म्हणे ना, सासरे बॉल द्या, याले द्या, मावशाला द्या, याले द्या, पुतण्याला द्या. सरेल दिले असतेच, पुरले असते. आज ना उद्या वसूल झाले असते. पण आता हे तर गेले ना पुरेच्या पुरे 15 बी. मग फक्त झुमऱ्याच वाचला बाबू, झुमऱ्याचे 5च गेले फक्त. मग आता मस्त गुलगुल गुलगुल बसतं, हसून राहिला आणि बोलून नाही राहिला. तिकडे आमचा ढाण्या आणि बबनराव हेंबाडे. एक नंबर शातीर. पुरा माल बिलकुल खिशा. आणि आपण बसलो बोंबलो. घबाडात ठेव, याच्यात ठेव, त्याच्यात ठेव, इथं नाही सिलेंडर, तिथं नाही. दिला झोडपा एकानं. तसं रे काशीरात, हसायचं काय. अरे बा, नशिबाचा भाग आहे ते. बघ काय, ज्याचं नशीब आहे तेवढं त्याला भेटते. हो, सांगतो ना, आपल्या कपाळच लिहून त्याला काय आहे ते तर. हो, आता हे तुम्ही किती काही केलं. हो, जे ज्याच्या नशिबात असं तेवढं भेटते. हो, ढाड्याला आता आपण म्हणतो बा याचं जमलं त्याचं. अरे त्याचं कर्म आपापल्या कर्मानुसार असते ते, सांगतो तुम्हाला. तुम्ही बेमाऱ्या करता तर तुम्हाला थोडी बसणार आहे. आम्ही आता कास्तकाराचं मी किती व्यवस्थित दागर टिकी करतो. चला बा, 10-20 रुपये 100 200 500 कमी असले तर घेऊन टाकतो. तुम्ही रुपये सोडत ना. बाकीच्या आता शिवलाल बरोबर कास्तकार लोकांचा फायदा केला, बरोबर त्याचं खबाळ वाचलं. बाकीच्याचं कौंडे वाचलं, शांताराम गणगडीचं, कधीर बुड्याचं, सगळ्याच नाही वाचलं. आणि आमचंच कौर वाचलं असं. आमचे ते पुण्य आहे आमची, असं बरा. काही नको सांगू झुमऱ्या, माहित आहे ना कोणत्या रंगात आहे तू बी. हो, तू योग चांगले तर जेसीबी घेतली मग वाचला तू. जाऊ दे पण आता गेलं कोणाला सांगता आता, लढून पडू नये बी. आपलं दुःख आपल्याला माहित आता. नाही कोणाला सांगता येत ना, कोणाला बोलता येत. पण आपले कंदीला दवाखान्यात गेले त्याचं जमलं का नाही ते. बेशुद्ध पडले होते तर. आपण आलो गावात नाही ते ढाण्या गिण्या 4-5 जण तिथं अजून याचा पत्ता नाही. काही पाहिलं द्यायचं जरासं काय झालं काय नाही तर का गेला बुडाचं पाय. त्याने मोठं आपत करून टाकली नाही का. हो ना, अचानकच बेशुद्ध पडला बुडा. हो ना, धक्काच तेवढा बसला बरा. लावा बरं फोन. कशा फोन लावा बरं, ढारेल बरं, करे बरं, कसं काय बरं. जमलं करायचं दवाखान्यात दिलं तर. लावाच लागेल ना बा. मग काय एक खेप तर यात्रा निघाली होती, आता डबल खरी निघते का काय माहिती. आता लाकडं जमा करावं लागते काय तर. पाहू दे बा आता काय होते. हो, बेशुद्ध तर लय दिसे मुले ते. पाहतो लावून. कशाचा फोन. हा, हॅलो. हा, बोल काशा, काय म्हणतं. काय बोल. काही नाही ना, तेच आपलं कंदिलाबाजीचं काय झालं म्हणलं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हो, आता आम्ही आलो गावात नाही. तुम्ही म्हणे बा इतके लोक थांबता गायले, पण आता मन नाही लागून राहिलं. अजून आले ना म्हणलं तुम्ही. काय म्हणते पोझिशन, आला शुद्धीवर बुडा. अरे कायचं बाबा, बेशुद्धन गिशूद. मग आता बुडा तर तिथं जाऊन गायब झाला बा हॉस्पिटलमधून. मग आता दिवस गेला आमचा पाण्यात नाही. बस स्टॉप राहिलं होतं. चला म्हणलं बा इकडे आहे का पाव. मग काय तर कुठंच नाही दिसून राहिला बुडा. मोठं काम कठीण झालं आता. अरे भाऊ झुमऱ्या पयाला म्हणते बुडा. अरे पण मी म्हणतो मग कुठं पयाला तुम्ही इतके जण, मग तिथं काय करून राहिले होते. तुम्ही दवाखान्यातच होते ना. अरे बा, गेटमधून गेला का ते. आम्ही आता गेटमध्ये बसलेले इकडे तिकडे. आता चला बा काय होते ते तर तिकडे ते नर्स मॅडमले पता नाही लागू दिला त्यानं. ECG करायला गेला तर बेडून काही गेला त्या बाईले माहित नाही, फोनवर होती तर. मग काय तर मागच्या साईडनं खिडकीतून उतरला म्हणते ते. CCTVत पाहिलं म्हणलं मॅडमनं, तर पाईपनं घसरत गेला तिकडे पोहूनही गेला. हो, शर्ट नाही त्याच्या अंगात नेऊन बनेनवर पॅन्टवर आहे म्हणते. हो, शर्ट तर आपण ते इथंच काढला होता ना, ते गरमी होत जाय म्हणून ते हवा घालायच्या वेळे आपल्या नलू मॅडमच्या त्या आपल्या झाबरूच्या बंगल्यात नाही. तर आता ते बनेनवर पॅन्टवर हिंडून राहिला कुठं होतं काही आम्हाला काही पता लागून नाही राहिला कुठं गेला कुठं नाही. मॅट गिड तर नाही झाला. काही डोक्याच्या दिवसात काही फरक गिरक काही त्याचा आयशी तर नाही उडली. तेच डाऊट आहे मला. मग काय तर अशी उलडीच त्याची. हो, सांगतो ना मी त्याचं बा. हो, KYC करायच लागते भाऊ. हो, काही कठीण काम नाही. मला तर वाटते नागपूरचा रस्ता जवळ करायला लागणार आहे आता. हो, आणि एक तर आता विशेष म्हणजे कसं झालं. हो, म्हणजे योगायोग म्हणा लागेल किंवा खरं आहे का खोटं आहे. हो, आम्ही बाळभाऊच्या घरी गेलतो तर तिथं ते म्हणे बा एक माणूस तिथं फिरून राहिला म्हणते त्या कॉलनीतनी. आणि या 3 जणांच्या घरावर गोटमार करून राहिला म्हणते. खादोडे, मानमोळे आणि आपलं ते हे हटेल्या. हो, 3च्या घरावर गोटमार करून राहिला म्हणे. सिलेंडर घेऊन पोहू राहिला म्हणे. हो, असा प्रकारचा एक दहशत माजून राहिला म्हणे माणूस. तर सगळ्या कॉलनीवाले हपचक व्हायला आहेत, निरा असे परेशान आहे.
हो तर म्हणून आम्ही मग दुपारी गेलतो तर ते सांगे बा असं असं झालं म्हणे. हो तर कदाचित ते तर नसन बा, असा मला आता डाऊट येऊन राहिला. अरे मी ते सांगतो ना, 100% तेच असला पाहिजे. हा हो, ते जर मानमोडेन खादोडेन हॉटेलच्या घरावर गोटमार करू राहिला तर 100% ते होय. काऊन की ते जर डोक्यातनी फरक पडला तर त्याच्या डोक्यातनी फक्त ते तिघच येत असेल ना. हे दुश्मन होय रामपूरवाल्याचे, यायनं सिलेंडर नेलं असेल. म्हणून ते सिलेंडर घेऊ घेऊ पळत असेल त्याच्या घरचं, असं मला वाटते बा. हो, एक तर तुम्ही म्हणता पाईपून उतरला नसेल तसं, म्हणजे याच्यावरून असं समजते की ते डोक्यात फरक पडेल आहे. ते या तिघाले आता काही तंग केल्याशिवाय राहणारच नाही. बरोबर आहे, 100% तेच आहे ते. हो, लवकर जा तुम्ही. ते बळभवले म्हणा हुलिया कसा आहे काय पता काढा द्यायचा, आणि त्याचं लवकरात लवकर काय करायचं ते पहा. तेच मला तेच वाटून राहिलं आता. आम्ही तेच विचार करू राहिलो होतो. हो तर आता मी जातो दवाखान्यात, तिथं आता शांताराम भाऊन देवीदास आहे तिथं. हो आता ते देवीदास भाऊले त्या भाण्याला घरी देतो पाठवून, आणि आम्ही जातो तिकडे शांताराम भाऊले घेऊन बडभाऊच्या घरी. हो 100% बा हे होय का नोय, कसं आहे काय आहे, कोणं पाहिलं काय पाहिलं, मग त्याच्यावर लक्ष देतेस मग. पाहतो त्याची आयशी गेली का काय गेली. हो समजते आता. डीपी जोडली त्याच्यात, मग काय आता शिकायची. हे बा तुम्ही एक काम करा. हो जर असेल तर ते लवकरात लवकर नागपूरचा रस्ता जवळ करा, नाही तर फालतू गावात आणसा. निरा म्हणलं घोराला घोरावा जा. फालतू आहे बा. हो लवकर घेऊन जा, नाही तर ते सगळं सिलेंडर बाहेर निघर बरं. हो ते एक तर तुम्ही म्हणता सिलेंडर घेऊन पोहू राहिला. हो ना ते सिलेंडर घेऊन पाहून राहिला म्हणजे ते तिघाच्या घरची. हो कायच करावं, इकून देते तिकून जाते म्हणे. हो तंग झालेत लोक. हो पाहतो आता काय आहे तर. हो पहिले आता दवाखान्यातून येतो, ते देवीदासल्या घराकडे पाठवून देतो. ती मोठा घोर आहे ना, ती जास्त इथं थांबू देतात नाही त्याले. त्याला येतो मग आम्ही. ऐकलं झुमऱ्या. हो झालं म्हणलं कंदील बुडा. हो झालं कठीण काम झालं रे बा. आता नागपूरची वारी आहे म्हणलं आता. बस हो पंढरपूरून आला, आता नागपूरची वारी करते ते. हो काही खरं नाही म्हणलं आता. 100% पागल झाला. बापरे पागल झाला रे. असं असं म्हणजे काय ते कॉलेज फिरते म्हणते काय सिलेंडर येते ऐकलं रे फोनवर आता. मोठं कठीण काम झालं का मग हो त्या खादोडे हॉटेलला तंग केलं होतं त्याला तर. पागल म्हटल्यावर आता. तंग म्हणजे आता त्याला माहीत मग काय तर. हो आता सांगून राहिला आता शिवलाल भाऊ. अजून खरं काय खोटं काय आता समजा आपल्याला आज न उद्या. हो पण नाही का. हो झुमऱ्या काही म्हण माझी बुडी म्हणे, पण ते काही खोटं नाही. हो मला म्हणे बी. हो तू बाबू म्हणे तू घबाळ काढायला चालला तर पाहिजे जरा असं म्हणे. हो घबाळ काढणारे पागल होते म्हणे काही काही. हो तर मला वाटते कंदील बुडा सगळ्यात पुढे होता. हो कुठेही ते पुढेच असते. हो तर मला वाटतं रे या. हो बहुतेक ते जे धन असते का नाही, हो ते एखाद्याले म्हणजे काही ना काहीतरी दगा फटका करतेच म्हणते ते. हो तर मला वाटतं कंदील बुडा म्हणूनच पागल झाला काय सांगा राजा. असा मग अंदाज आहे बा. हो अशी बुडी माहिती सांगे बा. हो आता खरं काय आणि खोटं काय आपल्याला तर काही माहित नाही. तर आहे ना ते त्याचं कसं घबाडात लय म्हणत रे बा, म्हणून झालं तसं ते. मग अचानक एखादा मान त्याला इतका धक्का बसला. तेवढे सगळेचे सगळे पैसे गेले म्हणून त्याला तिथं झालं. एकदम डायरेक्ट डोक्यातच फरक पडला त्याच्या. पहिले कोमात गेला, कोमातून बाहेर आला तर बिलकुल एकदम ते पागलच झाला. हो तसं काही नसते ते, खोट्या गोष्टी आहे रे. तू म्हणतो बा, पण ते मला तर वाटते बा हे धन काढणारे पागलच होते काय सांगा, म्हणून तुम्ही मागं राहत जा बा. हो पण पाहू आता काय होते काय नाही आता. हो खरं काय खोटं काय आता जातो म्हणे बा चौकशी करायला. हो एक माणूस आता हिंटे म्हणे त्याची आता चौकशी करून येतो. बनेन पॅन्टवर आहे म्हणते. हो पाहू आता काय येते सकाळपर्यंत वाढता. पहा म्हणलं आता कसे बसले चिमून नाही. हो नाही तर त्याला काय पाय नाही खरे यायचे. पहा म्हणलं कसे आता कोमातच गेले तर नाही. हो आले वाटते वापस. हो चला आता जरासं विचारपूस म्हणजे कसं घबाळाचं नाही विचारतायत म्हणा. हो विचारलं तर म्हणा तुम्हाला कसं माहीत. हो फालतू आपल्या अंगावर आता मोठे पाटील आपल्यावर खेकावायचे. अरे काय कसं काय चालू आहे, काऊन बसले चिमून. का देवमन भाऊ. हो काय चिमून बा, आम्ही काय चिमून म्हणलं. हो बसला आता इथं गोष्टी कर. काय झालं. काय झालं म्हणजे आता मी काय म्हणून राहील तुम्हाला, पण मला नाराज दिसून राहील तुम्ही म्हणून म्हणलं बा नाराज काऊन. काय पराठी गिराटी बरोबर नाही का, जमली नाही का यंदा. काही बद्दल नाही वाटते. आता पराठी गिराठी आमच्या इकडे आम्हाला मैत्रीच्या. अरे काही नाही ना. हो तसं काहीच नाही. बघा आमच्याजवळ काय कमी आहे काही आपलं. बरं आम्हाला काय पराठी जरी असं टेन्शन आहे. बरं बसले आपले. तुमचं टेन्शन तुम्ही पाहिले. लोकांना काय विचार करून राहिले. सांगा आता मी काय काही म्हणून राहिलो तुम्हाला, पण मला नाराज दिसून राहिले बा तुम्ही. असे म्हणजे लय टेन्शन आल्यासारखं असं चेहऱ्यावरून असं वाटून राहिलं मला, म्हणून म्हणलं. आम्ही घालणार आता काही आपलं काही बोलतले का. आम्ही चांगला बिलकुल फ्रेश आम्ही. नाही तरी वाटलं बा काय नाराज गिरा का तुम्ही काही. हो पण नाही म्हणलं कंदील आबाजी आपले शिवलाल भाऊ हे शांताराम भाऊ काय गावात नाही दिसून राहिले. कुठे आहेत ते. काय त्यात आम्ही काय राखा नाव का त्याच्यावर काही बोलून राहिलं. आम्हाला काय माहिती कुठे गेले तर गेले असेल कुठं. जाय डोकं नको आमचं. बरोबर आहे बरोबर. चिडले नाही चिडणारच आहे ना. हो ना तिकडे आग लागली ना बुडाले. हो ना ते तर आहेच म्हणा. चांगलं गेलं यायचं घबाड बस आता बोंबलं. गेलं सरकारी खात्यात आता. बरं ठीक आहे बा. हो काय हरकत नाही. पाहतो मग आता आले की. हो ना काम होतं मला त्याही सांग. येतो मग. काय आता धनकी नाही का. मोठे पाटलांनी त्याला कार्यक्रम करून यायचा आता. पाहिजेच होतं असं यायले, नाही तर उड्या मारायचं. बरं चला येतो बा मग. धन्यवाद. का शिवलाल भाऊ काही लागला मॅडम. हो काय अजून तर काही आम्हाला तर काही दिसले नाही बा. आता इकडे तिकडे पाहिलं पण काय आता हे नाही. आपल्या झाबरूच्या घराकडे गेलतो एक खेप, पण काही आता मेळ लागला नाही. हो कसं करा आता. नाही ना अजून तर काही लागला नाही आता. हो तेच तर आता आम्ही काय जिथं आता बडभोजे तिकडून दुपारी आलो, इकडे तिकडे बस स्टॉप येते पाहिलं, पण काही कुठं दिसले नाही. हो आता फक्त एक आशा आहे आपल्याला की बा आता काय कधी ते मनाने येतील. हो त्याच्यावरच आता अवलंबून आहे. हो तर मी काय म्हणतो आता देवीदास भाऊ भानू तुम्ही गाडी आहे तुमच्याजवळ, तुम्ही चालले जा. आम्ही चौघजण थांबतो झाबरूच्या घरी. हो कसं आहे आता अजून रातच्यानं काय होते काय नाही. नाही तर मग सकाळी आपल्याला कसं पोलीस स्टेशन गाठाच लागते. माणूस गायब आहे म्हणून आता कसं रातच्यानं असं वाटतं वाट पाहावं आता.
काहीच नाही ना बा, रिपोर्ट द्यायचं कामही नाही पडत. मी सांगतो तेच बरोबर आहे. मग त्याचं पोट बिघडलं, ते घरी पोहोचले असं आता लोक 100% सांगतो मी. मग भानूल म्हणलं ना, मी काही काळजी करू नको तू. हो, गेले ते पोटाच्या कारणामुळे आणि ते सापडणारच आहेत. अरे कायचं पोटातून कायचं काय, तिकडे पागल झाला म्हणून हो ना, तिकडे कॉलन्या फिरून राहिला. हो ना बहुतेक तसंच असं. हो काय ते समजतेच ना सकाळी. हो तसं झालं असं तर फारच चांगलं. तर भानू हो तुम्ही चालले जा मग, आता आम्ही थांबतो मग. शांताराम भाऊ चला मग, आता आपण झाबरूच्या घराकडे चालले जाऊ. जा मग तुम्ही देवदास भाऊ. भानू गाडी काढून चालले जा. काळजी करायचं काम नाही. असं नसते, देवदास भाऊ म्हणते तेच बरोबर आहे. बरोबर ठीक आहे, पण सांगा काही अजून वार्ता भेटली तर. हो जरा काळजीच आहे म्हणून आईले. मग आता काय सांगत नाही सध्या मी. मग आता सकाळीच पाहू काय करायचं. हो बिलकुल सकाळी आपण मग नाही सापडले तर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन देऊ. हो काही ना काही शोध मोहीम राबवता येईल. चला ठीक आहे मग, या मग आता. हो जा मग जा. हो काही हरकत नाही, जा. हो फक्त गावात चर्चा नका करू जास्त काय. हो तेच म्हणलं, अजून फालतू भोबाटा. जा गेले वाटते नाही का. पाहिजे म्हणलं. हे बा शांताराम भाऊ, थोडंसं म्हणजे कठीण काम दिसून राहिलं आपल्या कंदील आबाजीचं. हो आता म्हणजे आमच्या डोक्यात आलं हो, कंदील आबाजी एका ठिकाणी आहे म्हणते राजा. हो असा अंदाज आहे बरं. अजून सत्य मला काही समजलेलं नाही. हो ते समजासाठी आपल्याला जावं लागतं म्हणलं आता तिकडे. कुठं आपल्या बडभोजी इथं. कसं काय म्हणजे हो तुला कसा काय अंदाज आहे म्हटलं. अरे कसं म्हणजे बा सांगतो ना, कॉलनी ती दहशत पसरवली म्हणते त्यानं. मग काय तर बहुतेक पागल झाले काय माहित आता कंदील आबाजी. हो डोक्यात फरक पडला द्यायच्या. आणि कॉलनीत तिथे मानमोळे खादोळे आणि आपलं हे हटेले तिघाच्या घरावर गोटमार करून राहिला म्हणते बा. खिडक्या फोडल्या म्हणते त्यानं. सिलेंडर घेऊच पाहिजे म्हणे. हो असा एक माणूस त्या कॉलनीत आला असं बळबो सांगे. हो असा आमचा अंदाज आहे की बा, जेणेकरून ते कंदील आबाजी तर नव्हे. काय बोलता रे नाही. हो कंदील आबाजी काय दुसरा असेल ते काय आला इथं. अरे हो ना, मग त्याचीच आपल्याला चौकशी करायची आहे ना. दुसरा माणूस होय का हे होय. हो त्याला विचारू आपण बा, हुलिया कसा आहे, बनेन आणि पॅन्ट घालून आहे का माणूस. असं म्हणजे अंदाज समजा ते तर समजा ना, ज्यानं पाहिलं ते तर सांगन. बरं तसं करू ना मग. हो चला मग आता बडभोच्या घरी. हो त्याला विचारपूस करून घेऊ, म्हणजे आपल्याला कसं समजायला मार्ग लागेल. हो चला मग जाऊ आपण झाबरूच्या घरी. हो तिथंच आराम करू, सकाळी पाहू काय करायचं. आणि चला. नाही ना बेटा, आता फिरायला नेला असतं तुले, पण ते बागुलबा हिंडून राहिला ना, माहित नाही का तुले. तू आईने सांगितलं नाही का, ते माणूस गोटे मारते गोटे. आजच्या दिवस फिरू नको. ते आज आता पकडलं पोलिसांनी नेलं की मग फिरायला जाऊ आपण. जा आता जा, अभ्यास करत बस. जा आतमध्ये जा. आईले म्हणा लवकरात लवकर स्वयंपाकाचं पाय म्हणा. मसाला भात बनव म्हणा मस्त फर्स्ट क्लास. 5-6 जणांचा. जा लवकर. म्हणलं अशी परिस्थिती आहे आता काय सांगा तुम्हाला. इतकी दहशत माजवली त्यानं की भयानक. हो ఇంకా आता लेकरं बाकर बाहेर हिंडून बाकी म्हणजे कठीण काम झालं. आता आम्हीच तर बाहेर नाही निघून राहिलो. हो आता काय सांगा तुम्हाला याच्या बळ्या ना. मग त्याच हिशोबाने आम्ही इथं आलो ना, की हे जे कॉलनीत फिरणार आहे हो याला तुम्ही पाहिलं का बा. काऊन की आमचे कंदील आबाजी गायब आहेत ना. हो ते दवाखान्यातून पळाले. आता शिवलाल भाऊ आले तुम्हाला भेटाले. आता शिवलाल भाऊ सांगे असं असं बा, या कॉलनीतली माणूस आहे. कदाचित ते तर नाही. तुम्ही कोणी पाहिला का द्यायले. नाही म्हणा तसं तर काही मी पाहिलं नाही पाहिलं नाही. हो आता कसं बाकीचे सांगून राहिले तर मानमोडीच्या घरचे आता तुमचे समजा ते. हो त्याने सांगितलं आणि बाकी चिमणराच्या घरची बाई सांगे दिसला म्हणून ते सिलेंडर घेऊन पाहायला होता तो. आता बाकी आम्हाला तर काही म्हणजे असं चेहरा दिसला नाही त्याचा. हो ना ते तर बरं झालं. तुम्हाला नसेल माहीत, पण काही लोक सांगे असं ना बा कसा माणूस आहे काय आहे. काही चर्चा झाली असेल ना तुमची कॉलनीत. तेवढं तर माहित आहे ना. हो ते बनेनवर हिंडून राहिला म्हणते बा. हो पॅन्ट बनेन असं झालेलं आहे त्यानं. आणि असं इकडे तिकडे भंग पाहिजे म्हणते ते. हो आता बाकी तर काही असं चेहरा काही पाहिला नाही कोण. पाहिला असेल तर आता एक चष्मा आहे म्हणते त्याला. चष्मा घालेला आहे म्हणे. अरे बाबा मग तेच होणार राजा. कंदील बुडाच होई ती. मग काय तर बा बनेनवरच गेला ते दवाखान्यातून पोहून. कारण की शर्ट राहिलं होतं त्या याच्यातनी झाबरूच्या तिथून आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. तर मग आता बहुतेक तेच असले पाहिजे. अरे बाबा म्हणजे कधी लागले का ते. मग काय डोक्यात फरक पडला का बा त्याच्या. याचे सिलेंडर घेऊन पाहिजे ते काच फोडते कसं काय म्हणलंय. डोक्यात फरक पडला का. 100% कारण की हे बा त्याच्या डोक्यात फरक पडलेला आहे असं आम्हाला वाटूनच राहिला आता. कारण की सिलेंडर गेलं त्याचं. सिलेंडर जे आहे की नाही आपलं भरायला आणलेलं होतं ते हरपलं का चोरी गेलं समजा झाबरूच्या घरून. तर ते आमचे 5-6 जणांचे गेले ते तिथून. तर म्हणून मग त्याला धक्का बसला. तर बहुतेक ते त्याच्या डोक्यावरच परिणाम झाला. अरे बाबा सांगा राजा. 1000-1500 सिलेंडर तेवढ्यासाठी एवढा धक्का. सांगा आता 1000-1500 म्हणते. अरे बाबा 1 करोडाचा माल आहे ते सगळा. अरे हो ना तेच म्हणून राहिलं. काही लोक धुकधुके नसते का. जरासं काही नुकसान झालं की तशातला बुडा होता ते. तर त्यानं एकदम हाय खाल्ली की बा सिलेंडर गेलं आता बुडी काय म्हणून घरी जाऊ. म्हणून ते कसं एकदम कोमात गेला. आणि मग दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ते अजून जागा झाला आणि एकदम पागलच झाला. म्हणजे 1500 रुपयाचं सिलेंडर आणि किती माणूस टेन्शन घेते. अशी बायाची दहशत आहे घरात. असं आहे ते नाही. हो पण मग आता यायच्याच घरी कोण हिंडत असं मग ते खादोळे मानमोडे आपलं हटेले तिघाच्याच घरचे सिलेंडर पैसे घेऊन ते. आता तुम्हाला माहित नाही का बडभो हे मानमोळे खादोडी ना आता हे हटेले आमच्या गावाल्याचे हेच आहेत ना हो दुश्मन. तेच त्याच्या डोळ्यापुढे येतं सर की बाई यायनच नेलं. असं म्हणजे त्याच्या पागलपणाचा दौरा पडला द्यायले आणि त्याच्या डोळ्यासमोर हे तिघच दिसत असं म्हणून त्याचं नेत असेल ते असा आमचा अंदाज आहे. हो तरी आता तुम्ही लक्ष द्या आणि आम्हाला काय होते ती माहिती सांगा म्हणजे त्याला नेता येईल बा काहीतरी नागपूरला इलाज करून असं तसं. आता कोण होईल काय होय हो तर तेवढं फक्त आम्हाला सांगा. बरोबर सांगतो ना. हो ना पण कमाल झाली बा नाही का. हो ना 1500 रुपये सिलेंडरसाठी हो ना माणूस पागल झाला. बेकार काम आहे बा. बरं मी सांगतो ते मसाला भाताचं थांबा म्हणला. हो कसं आता जेवण करूनच जा तुम्ही. ठीक आहे ओके.
बापरे, मोठे पाटलाचा फोन वाटते नाही का? हो, काय म्हणतात काय माहित. हॅलो, हा बोला ना काकाजी. हा बोला, म्हटलं काय म्हणत होते? अरे काही नाही नलू, म्हटलं ते आता मी जे काय आता आम्ही पैसे आणून दिले होते ना तुला आज सकाळी 9 वाजता, तर म्हटलं झालं का त्याचं नियोजन मग? काही केलं ट्रान्सफर हे ते काही असं केलं का? नक्की केलं का म्हटलं कोणाला किती द्यायची काय द्यायची? नाही ना काकाजी, आज कसं शक्यच नाही झालं. थोडंसं नवीनच प्रकरण घडलं इथं. ते नंतर सांगते मी तुम्हाला. पण आज कसं शक्य झालं नाही. उद्या मी आता कोणाला किती द्यायची ते सर्व तुम्हाला म्हणजे त्याचं हेच पाठवतो, यादीच पाठवतो. त्यानंतर तुम्ही सांगा मग काय करायचं, किती कमी जास्त काही. बरं केलं. कोणाला पाठवले नाही ना पैसे? तेच म्हणलं मी तुला कसं फोन करणार होतो, परंतु आतापर्यंत शक्य झालं नाही ते. तर मी काय म्हणतो ते ऐक तू पूर्ण काय म्हणतो ते. काय म्हणतात बुवा? बरं सांगा ना. हो, काय होतं? आता विषय कसा आहे, आता काही लोक देखता काही गोष्टी करता येत नाही, म्हणून मी निवांत इथं आलो आणि आता फोन लावला. हो, ते जे घबाडात जे सिलेंडरमध्ये पैसे सापडले ते कोणाचे तेही माहीत आहे आपल्याला. पण कसं झालं ते तुझ्या घरी आणून द्यायचं कारण म्हणजे हे जे आपला देवमन आहे आमच्यासोबतचा, देवमन झालं, बाकीचे लोक माझ्यासोबत होती. आणि एवढं मोठं घबाड जर आता तिथं आम्हाला सापडलं नावानिशी, तर मग आता काय करावं बा? आता मला प्रश्न पडला. म्या जर म्हटलं असतं आता कसं करता, तर ते वाटप करू बा, दलिंद्री दूर करू म्हणे आपली. पण म्या म्हटलं बा याले नाही त्यालाही नाही. ज्याले भेटलं त्याचं ते पाप पुण्य त्याच्या संग. आपण कसं काय त्याचे पैसे वाटणार आहो लोकायले? त्याईले घबाड सापडलं, त्याईनं कोणत्या कारमी लावावं काय करावं ते त्याचा प्रश्न आहे. नशीब त्याचं आहे, आपलं थोडी आहे. म्हणून म्हणलं आपला काहीच अधिकार नाही कोणाला किती पैसे द्यायचे आणि वाटप करायचे. जे सिलेंडर होते ते बगीच्यात मागं ठेवलेलं आहे तू. त्याचं थोडासा असा हे केला की त्यात पैसे टाकून द्यायचे आणि ज्याच्या तसे ठेवून द्यायचे. जेणेकरून ते येतील आणि त्याचं ते घेऊन जातील. त्याचं पापूंनी त्याच्याजवळ आपल्याला काही करा नाही लागत. फक्त मी याच्याचसाठी तुला म्हटलं की बा हे वाटप कर, तर ते देवमन हे ते बाकी मग शांत होते. तर त्याला वाटते बा गेलं यायचं घबाळ म्हणजे तेही खुश. म्हणून म्हणलं बाकीचे जे पैसे आहे ते सिलेंडरमध्ये टाकून देईन, जसचे तसे ठेवून चालली आहे. असं हो का? बरं मग तुम्ही सांग तसं. हो, पण आता मला तेच वाटते योग्य की त्यांचं ते बघत राहतील नाही का? आपण कशाला त्या भानगडीत पळायचं? नाही तेच बरोबर आहे. कसं आहे आता आपल्या जवळचे 4 पैसे असन आपण कोणाला द्यायची ते आपला अधिकार आहे. हो, माझ्याजवळ किती एकर जमीन आहे काय आणि कोणाला दान धर्म करायचा ते मी पैशातून करीन. लोकांच्या याच्यावर मी काय का वाऱ्यावर भारे बांधणार आहो का? हो, त्याचं ते पाच बसन. त्याला समजायला पाहिजे बा आपण एवढं मोठं घबाडातलं काही ना काहीतरी दान धर्म करावं, असं करावं तसं करावं. पण आपण त्याला नाही सांगू शकत. नशीब त्याचं आहे, त्याला सापडलं, त्यानं काय करायचं ते पाहिन. एक तर जेलात जातील, नाही तर मालामाल होतील. आपल्याला काय करावं लागते? आपलं सांगणं काम नाही, ती त्यालाच समजायला पाहिजे. हो, फक्त आपण आता त्यातलं असं आहे आपल्याला माहीत पडलं या देवमनपासून वाचून आवश्यक होतं, म्हणून मला अशी आयडिया करा लागली ती. हो, तर आता तू कोणाला काही सांगू नको, सरळ पटकन जा, दोघी बहिणी ते पैसे त्या सिलेंडरात टाकून तिथे ठेवून द्या. बरं ठीक आहे, मग मी बघते आता लवकरात लवकर 10-15 मिनिटात करून टाकते द्या. हो, चला आता शालू लावा देते आणि जाते. ठीक आहे मग. हो, फक्त आमचं काही नाव लिखीच करू नको, आम्ही तिथं आलतो बा हे ते. जिकडे तिकडे जसं आहे तसं ठेवून दे, विषय मोकळा कर. माय सिलेंडर या घरातच असलं पाहिजे. कुठं गेलं माय सिलेंडर? आता मी इथं पाहतो म्हणजे पाहतो. दरवाजा तोडतो पण मी सिलेंडर पाहतो. चला आता लावून घेता का लेको हो दरवाजा? थांबा लेको हो. आत्ता काढतो खबाल माय मी. गबाल सापडलं. हेच होय माय सिलेंडर. यात माय कोणतं सिलेंडर होय? कितचा आकडा दिलाय माझ्या? कुठं आहे? पाहू दे मला. सापडल्याशिवाय जात नाही. हे होय माय सिलेंडर, 30चा आकडा. हा हे आहे आपलं. चला जमला आता. सापडलं. आपण असं कसं काय मग? बाकीचे लोक शिवल्या कुठे गेले रे? काय का म्याळ लोक आले का? काय दोक्षी आहे का नाही? इतके सिलेंडर इथं पडून आहे, लवकर घरी जायची पडली. हे कुठे गेले म्हणा? अरे माझे शर्ट कुठे गेलं? अरे काय कसं काय झालं म्हणा? माझे शर्ट कुठे आहे? पास लागेल मला पहिली. आले साहेब.
साहेब हो तेच म्हणलं वाटच पाहून राहिलो तो जेवण खावणं झाले आणि चला म्हणलं आता इथं हो एका ठिकाणी जमा हो चला योग चांगले आता तुम्ही लवकर आले हो बरं आता काय पुढचं नियोजन सांगा आम्हाला आता काय करायचं कसं करायचं आज त्याला कोणत्या हालती तुम्ही जमा करा फक्त हो आता या 1-2 घंट्यात तर काही दिसला नाही ते हो पण 100% येणंच आहे ते हो 100% म्हणजे आहे म्हणजे आहेच हो ठीक आहे ना हाय म्हणता ना हो तुम्ही पाहायला का ते हो त्याचं कसं होलिया गिलिया समजा ओळखीचं असेल ना हो म्हणजे आपल्याला ओळखायला सोपं जाईन कशा पद्धतीनं कपडे लट्टे कसे काय त्याचे काही नाही एक बनेन घालेला आहे ना असं फुल पॅन्ट आहे आणि बाकी चष्मा आहे त्याला म्हणते हो नाही हो खादर साहेब तुम्ही पाहिलं ना बाबा मी पाहिला पण ते आता चेहरा नाही ना चेहरा कसा आहे CCTV दिसून नाही राहिला पोस्टमध्ये हो म्हणजे अंतर बरंच होतं का नाही पण आता माझ्या लक्षात आहे ते जीन्स पॅन्ट होता त्याला बनेन आणि आपलं टोपी होती डोक्यात हो तर आता बाकी तर अजून समजा आता बाकीचं काही त्याचं असं लक्षात आलं नाही हो बातच पळत जायते त्याच्यानं असं एकदम स्पष्ट चेहरा आपल्याला माहीत नाही हो ठीक आहे ना बहुतेक पागल तर नसेल ना समजा पागल गिगल असेल का ते काय सांगा आता पागल आहे का कसं आहे आता काय ते नाही समजून राहिलं पण गोटमार केली पण त्यानं आमच्या घरावर समजा आता माझ्या घरात काही फुटलं नाही पण याच्या घरात फुटलं हो तर आता ते हॉटेलला घर फोडलं म्हणते ते आले असं ना तिकडून तुम्ही हो तिकडून आलो मी बसूनच आहे ते खुर्ची टाकून हो ते म्हणजे साहेब काही टेन्शन नका घेऊ इकडे आला की पिनाटोस म्हणे मी हो मॅडला काही हरकत नाही आम्ही हाऊस तसे रात्रभर हो तर आता आम्ही एका ठिकाणी बरोबर व्यवस्था आता कुठंतरी करतो तुम्ही म्हणलं आपापल्या घराभोवती खुर्च्या टाकून बसा आता मग नाही साहेब तशा नाही जमत ना ते पण ते हे बघ एकाच बरोबर ठिकाणी आम्ही लपून राहतो हो प्रत्येक ठिकाणी आपण काय करू अलग अलग अशा टाक्या ठेवू टाक्या आणि टाक्यात एक माणसं लपून हो त्याच्यात लपून राहीन असं म्हणजे कचरा कुंडीसारख्या टाक्या म्हणजे ते दिसला की एकमेकाला फोन करायच्या हो तर अशा पद्धतीने त्याला कव्हर करायचं आपल्याला चारी बाजूने घेरायचं गाडी जमा केला की बिलकुल घेऊन जायचा बरं असं म्हणता नाही का बरं ठीक आहे मग तुमचं सहकार्य असलं तर मग काही हरकत नाही आपण हो तुम्हाला मी बरोबर जागा नेमून देतो तिथं आपण टाक्या आणून ठेवून देऊ त्याच्यात तुम्ही लपून राहा आणि नंतर बरोबर काही समजा झालं की बरोबर तुम्ही आम्हाला फोन कॉल करा हो इथं आहे बा इथं दिसला की बस त्याला जमाच करून टाकू झालं आज आता आहे बा चारी बाजून त्याला घेरायचं आपल्याला काय हो चला मग आता काय नियोजन कुठं जागा काय कसं करायचं चला आता करून घेऊ दे हो म्हणजे आला की त्याला आपल्याला घटकन पकडता येईल बरं चला मग आता हो चला मी सांगून देतो तुम्हाला कोणकोणते कुठं आपल्याला राहायचं आहे कोणी झाडावर कोणी कायच्यावर कोणी कुठं पण बरोबर त्याच्यावर हो बिलकुल हमलाच करायचा डायरेक्ट पकडलं की मारायचं नाही बरं त्याला मारू नका कोणी हो फक्त जमा करा हो ना 2 लाथा घालतोच त्याच्यावर हो काही हरकत नाही ना तुम्ही टेन्शन नका घेऊ आम्ही पद्धतशीर देतो तुमच्या हवाले करू ना हो चला मग आता नियोजन करून टाकू एका जागी बसू आणि चला कुठे गेले म्हणतो काय का वाटच पावलं मी कुठे गेले अरे कुठे गेले तुम्ही अरे कसं मुश्रम भाऊ काय बाबा ना हो हे इकडे कसं काय म्हणलं अरे कंदीला बस तुम्ही इकडे कसं काय म्हणलं हो तुम्ही तर तिकडे अरे दवाखान्यात होते तुम्ही इकडे कुकडे काय बोलता मी काल दवाखान्यात गेलो बघ मला कोण नेलं मला दवाखान्यात मला काय झालं आता मी तर टंट अरे काही बोलता का मी तुमची वाट पाहून राहिलो इतकं मोठं घबाळ आहे तिथं लवकर आपल्याला निघा लागते का काही करावं लागते काही आहे का नाही बसले तिकडे लक्ष म्हणजे धाब्यावर जेवायला गेलते म्हणजे तुम्ही मग काय झालं काय बसलो मी माझा फोन नाही जागेवर काही नाही शर्ट होतं माझ्या जागेवर कोणा मला जरासा डोळा नाही लागला तर तुम्ही राजा कुठे गेले लवकर म्हणलं चला फटकन अरे बा फोन घेऊन सगळं आहे भानून नेला ते हो पण तुम्ही कसं काय तुम्ही हॉस्पिटलला होते ना हॉस्पिटलमधून पाहून गेले तुम्ही तिकडे तुम्ही म्हणता इथं आहे अरे बाबा काय तुम्ही काय बोलता मला काय समजून नाही राहिलं मी कुठं कायला गेलो कुठं मी घरीच होतो इथं मग काय तर हो ना आता चला लवकर ते सिलेंडर उचला लागेल लवकर निघा लागेल ना बा एवढं मोठं घबाडीत आहे ना आपण बसलो विचार करत चला बरं फालतू उशीर होऊन राहिला ना आम्ही ते दाबतच झाली मग कसं काय झालं इथं कंदील बुटाच होय नाही का दुसरं कोणी होय अरे म्हणलं कंदील आपोजी राजा खरंच तुम्हीच व्हा ना अरे म्हणलं आपलं घबाळ कुठं आहे राजा सिलेंडर गेलं ना बा अजून तुमच्या डोक्यातलं गेलंच नाही का ते का मॅड झालं तुम्ही अरे सिलेंडर गेले आपले चोरीले अरे काय राजा तुम्ही डोकं खाऊ राहिले अरे म्हणलं तुमचे डोके खरोखर काम नाही करू राहिले 100% आयशा गेल्या तुमच्या नक्की मॅळ व्हायच्या फिक्रीला तुम्ही अबे चला बरं तुम्हाला दाखवतो मी चला बरं दाखवतो आहे का नाही घबाळ आपलं मग काही आपलं बोलता आले का मग काय हो ना चला लवकर बरोबर आहे म्हणलं मॅळ लोक आपल्याला वाटत नाही तर हो मॅळ झालेला आहे ते हो त्याने निरा घबाळच दिसून राहिलं फक्त हो लावा नाही तर मग कसं अजून ते तडका दिमाग त्याचा अरे हो आहे ना आपलं घबाळ चला हो चला बरं पाहून घेऊ चला पाहून घेऊ म्हणजे अरे चला लवकर उचला सिलेंडर गाडीत टाका चला घराकडे हो ना बसले आपले चला लवकर ते मंदिराचं हे ते सगळं घ्या चला लवकर हो चला बाशूला चला हो चला